ही मुंबई इंडियन्सची या वर्षीची जर्सी या यावर माझं नाव पण आहे बघा. ह्या बाजूचा पॅनल पण काढून झालंय. हे दोन्ही पॅनल काढून झालेत. हे वाले ही त्याची जाळी आहे. जर टँक काढली असेल, हे बघा टँक काढून इकडे ठेवली आहे. टँकचा कव्हर निघालाय. फर्स्ट टाइम मी ओपन केली आहे गाडी एवढी. तुम्ही हुशार आहात, कारण मी एक मोठी राईड प्लॅन करतोय. मी चाललोय नॉर्थला. असं हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू द चॅनल. मी तुषार पिळणकर तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो माझ्या नवीन व्हिडिओमध्ये. तर आजचा हा व्हिडिओ होणार आहे, एक तर माझा एक MIचं पार्सल आलं आहे. हा बॉक्स आला आहे मुंबई इंडियन्सकडून. आपल्याला त्याचं अनबॉक्सिंग करायचं आहे. आणि दुसरं म्हणजे हा आहे एअर फिल्टर. जसं मी माझ्या लास्ट ब्लॉगमध्ये सांगितलेलं की माझ्या गाडीचा एअर फिल्टर मी चेंज करणार आहे. थोडा परफॉर्मन्सवाला एअर फिल्टर आहे. KNN कंपनी येते, त्या कंपनीचा एअर फिल्टर मागवला आहे मी. तर सगळ्यात आधी आपण हा बॉक्स MIचा जो MI फॅमिली म्हणून तो बॉक्स आला आहे तो आधी अनबॉक्स करूया आणि तुम्हाला दाखवतो यामध्ये काय काय आहे. या MI फॅमिली, ह्यामध्ये माझं कार्ड असणार नावाचं, डिअर तुषार. हा मला वाटतं हे टी शर्ट आहे. बॅट आहे, बॅट. त्यावर सगळ्यांचे सिग्नेचर्स आहेत, जेवढे पण टीम मेंबर आहेत आतमध्ये. आता हार्दिक पांड्या, रोहित शर्मा, बुमराह, सूर्यकुमार यादव, सगळ्यांचे सिग्नेचर्स आहेत. पत्ते पत्ते मिळाले, कार्ड्स, प्लेइंग कार्ड्स. हा हे ते बुक आहे. हे रोहित शर्माचं बुक आहे. मुंबई इंडियन्सचा फ्लॅग. टी शर्ट दाखवतो तुम्हाला. ही मुंबई इंडियन्सची या वर्षीची जर्सी. यावर माझं नाव पण आहे बघा, तुषार नंबर 7. पोस्टर आहे, पोस्टर. दोन पोस्टर आहेत सेम. तर आता मी चाललोय हा एअर फिल्टर इन्स्टॉल करायला. हा मी स्वतःहूनच करणार आहे. मी बघितलंय कसं टँक उघडायचे आपल्याला फक्त, आणि
तर क्लिप उघडून फक्त एअर फिल्टर इन्सर्ट करायचा, बाकी काय जास्त मेहनत नाही आहे. तर मी हे स्वतःहूनच करणार आहे. बाय बाय. तर निघालो आता, घरून चाललोय दुकानावर. आणि मी जस्ट आता सर्व्हिस सेंटरला फोन केलेला BMW तर त्यांनी 1200 रुपये खर्च सांगितला आहे फक्त एअर फिल्टर चेंज करायचा. गणपती बाप्पा. तर मी विचार करतो मी स्वतः चेंज करतो. टूल किट तर आहे माझ्याकडे. आणि मी जस्ट एक यूट्यूबवर व्हिडिओ बघितला. ही टँक ओपन करावी लागते. इथे पुढे 3 स्क्रू आहेत, ह्या बाजूला 3 स्क्रू आहेत, म्हणजे टोटल 6 आणि 6 12 स्क्रू. आणि टँकच्या खालच्या बाजूला 2 स्क्रू आहेत. हे 2 14 स्क्रू आपल्याला खोलायचे आहेत. आणि मग टँक काढून इथे एअर फिल्टरचं ते युनिट आहे ह्या बाजूला. त्याचं क्लिप असते, ते क्लिप काढून हवा मारून घेतो आणि मग नवीन फिल्टर टाकायचं त्यात. आज 4 तारीख आहे आणि जस्ट एप्रिल सुरू झालं आहे. आणि एवढी गरमी आहे, बापरे, ते खूपच गरम होतं आहे. तसं तर वॉशमध्ये 34 डिग्री सेल्सिअस दाखवतं आहे टेम्परेचर, पण गरम खूप होतं आहे. म्हणजे जवळजवळ 40 वगैरे असेल ना, अशा टाईपचं गरम होतं आहे. जरा सावली आली का बरं वाटतं. मेट्रोचं ब्रिजचं काम चालू आहे, त्यामुळे सावली तरी येते थोडी. आणि पोचलोय दुकानावर. व्हिडिओ कंटिन्यू करूया थोड्या वेळानंतर. थोडं ऊन कमी होऊ देत, मग करूया काम. 2 hours later. तर हा तो बॉक्स आहे ज्याच्यामध्ये एअर फिल्टर आलाय आपला. मी इथून लोकलच मागवला आहे. इकडे एक ऑनलाईन शॉप आहे ज्यांचं स्नायपर म्हणून, त्यांच्याकडून घेतलाय मी हा एअर फिल्टर. चला याचा अनबॉक्सिंग करूया आधी एअर फिल्टरची, मग इन्स्टॉल करूया आपल्या बाईकवर. विशाल हेल्प करतोय मला. एवढा मोठा बॉक्स आहे. KNN मॅन्युअल आहे. स्टिकर्स आहेत ना, स्टिकर्स आहेत KNN चे. बघा हा फिल्टर आहे. हा बघा हा फिल्टर मेड इन USA, KNN BN 3117. ही त्याची जाळी आहे. हे माझं टूल किट आहे. तर बघूया किती नंबरचे पॅनल आहे. मला वाटतं हा 5 नंबर नाही तर 4 नंबरपैकी एक लागायला पाहिजे. जसं मी मगाशी सांगितलं की एअर फिल्टर ह्या इकडच्या पोर्शनमध्ये असतो आतमध्ये. तर आपल्याला ही पूर्ण टँक काढावी लागणार. टँक म्हणजे टँक आतमध्ये ॲक्च्युली हे जे कवर आहे वरचं ते काढावं लागणार. त्यासाठी आधी हे जे पॅनल आहे हे पूर्ण जे दिसतंय प्लास्टिकचं सिल्वर आणि हे वेगळं निघतं. त्या बाजूचं पण तसंच. त्यानंतर टँक निघणार. तर एकंदरीत किती स्क्रू आहेत सांगतो तुम्हाला. 1, त्यानंतर 2, आतल्या बाजूने 1 आहे, 3, त्यानंतर इकडे 1 आहे, 4, आणि इकडे 2 स्क्रू आहेत, 5. ह्या बाजूला 5 आणि त्या बाजूला 5. आणि इथे पण आहे खरं हे 2 आणि 4. म्हणजे 5 आणि 5 10 आणि 4 14 स्क्रू खोलायचे. चला लागूया कामाला. इथे बाईक उभी आहे आपली अशी. टँक खोलूया आणि एअर फिल्टर लावूया. बघूया काय फरक पडतोय परफॉर्मन्समध्ये.
हा एका बाजूचा पार्ट खोलून झालाय. हा बघा. तर ऑलमोस्ट माझे सगळे स्क्रू ओपन करून झाले आहेत. ह्या बाजूचा पॅनल पण काढून झालाय. हे दोन्ही पॅनल काढून झालेत हे वाले. आता एकच स्क्रू बाकी आहे खोलायचा, तो म्हणजे हा इकडचा मेन जो टँकचा स्क्रू आहे तो पण खोलून घेतो. मग आपली टँक निघणार पूर्ण. नाही, अजून इकडचे दोन बाकी आहेत. सीट अजून खोलली नाहीये. हा थोडा मोठा आहे स्क्रू सगळ्या स्क्रू पैकी. हा जवळजवळ 1.25 इंचाचा स्क्रू आहे. बाकी सगळे स्क्रू छोटे आहेत. एका डब्बीत सगळे स्क्रू काढून घेतले आहेत मी. सीट काढूया आणि सीटच्या खालचे 2 स्क्रू बाकी आहेत ते काढूया. ए चावी दे. इकडे 3 स्क्रू, अजून 3 बोल्ट आहेत. इधर हे 3 बोल्ट दिखाओ. हे 3 बोल्ट काढायचे आहेत आता आपल्याला. आपण एक स्क्रू मोठा आहे ज्या बाकीचे स्क्रू आहेत त्यापेक्षा, पण जो हा सेंटरचा स्क्रू होता त्यापेक्षा थोडा छोटा आहे. 1.25 इंचाचा स्क्रू आहे. हे सगळे अर्धा इंचाचे. किती स्क्रू आहेत बघा टोटल. स्क्रू गिनके दिखा दे इनको. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 बोल्ट आहेत. बोल्ट बोलू शकता, स्क्रू बोलू शकता. अरे अजून 2 आहेत, 3 आहेत. 1 2 ह्या बाजूला पण असणार. 1 आणि 2. तर ऑलमोस्ट सगळे स्क्रू काढून झाले आहेत. हा टँकचा कवर निघालाय. फर्स्ट टाइम मी ओपन केली आहे गाडी एवढी. ऍक्च्युली हे जे 2 बाजूचे टँकचे स्क्रू उघडले ना, ती उघडायची गरज नव्हती, कारण ते फक्त ह्याची फिटिंग आहे. तर ते मी लावून टाकतो पूर्ण जागेवर. फक्त हा मधला एकच स्क्रू उघडला तरी खूप झालं. ही अशी काहीशी दिसते आपली गाडी आतल्या बाजूनी. जर कोणी बघितली नसेल, जर टँक काढली असेल, हे बघा टँक काढून इकडे ठेवली आहे. आतमध्ये आपली फ्यूल टँक अशी आहे मेटलची. आता जरा पाणी मागवलंय, चकाचक धुवून घेतो गाडी आतल्या बाजूने. आणि मी कूलंट लेवल पण चेक केली. गाडीची कूलंट लेवल पण एकदम व्यवस्थित आहे, काय प्रॉब्लेम नाही आहे. बघा मॅक्झिममची जी लाईन आहे त्याच्यावरच आहे कूलंट, त्यामुळे कूलंट टाकायची पण गरज. मी एवढी मगजमारी का करतो, जर तुमच्या लक्षात येत असेल तर तुम्ही हुशार आहात. कारण मी एक मोठी राईड प्लॅन करतोय. मी चाललोय नॉर्थला, असं प्लॅनिंग चालू आहे. जर प्लॅनिंग सक्सेसफुली झाली सगळं, तर एक्झिक्यूट करता आला प्लॅन, तर नक्कीच चांगली गोष्ट आहे. आणि मला जायला मिळालं तर बघू. सगळ्या सुट्ट्या आणि सगळं व्यवस्थित सगळं अरेंज करावं लागतं. फंडिंग पण बघायला पाहिजे. बऱ्याचशा गोष्टी चालू आहेत डोक्यात. जर झालं तर तुम्हाला नक्की चांगले चांगले व्लॉग बघायला मिळणार आहेत या वर्षात. आपली टँक आतमधून क्लीन होते, एकदम डिटेलिंग चालू आहे क्लीनअप. तोपर्यंत आपण एअर फिल्टर चेंज करून घेऊया. ही जी बॉडी आहे आतली,
हे बघा, ही तुमची फ्यूल टँक आहे. तुम्ही बघाल ह्या बाजूनी, तर ही जी बॉडी आतली, ह्याला फक्त ह्या 2 क्लिप आहेत, ही एक आणि ही एक. ही वर केली का पूर्ण ही बॉडी बाहेर येणार एअर फिल्टरची. तुम्हाला दाखवतोय बघा. ही क्लिप काढली, ही क्लिप काढली. आता हा असा बेंड केला खाली आणि वर उचलला. हा एअर फिल्टर आला बाहेर. ही पूर्ण बॉडी आली एअर फिल्टरची बाहेर. ही पण जरा चकाचक धुवून घेतो. हा एअर फिल्टर बघा आणि हा आपला KNN चा एअर फिल्टर बघा, किती डिफरन्स आहे. हा परफॉर्मन्स हा लाईफ टाईम साठी झाला, म्हणजे ह्याला ना चेंज करायची गरज नाही. हा तुम्ही ह्याचं क्लिनिंगचा वेगळा किट येतं, लिक्विड येतं क्लिनिंगचं. हा बघा केवढा काळा झालाय, असं दिसतो वरून व्यवस्थित आहे, पण आतमध्ये तुम्ही बघाल ना, हे बघा पूर्ण काळा झालाय. आपल्याला KNN बरोबर स्टिकर मिळाले 2. हा एक KNN चा स्टिकर आहे आणि हा एक वेगळा स्टिकर आहे, डू नॉट डिस्कार्ड. हा स्टिकर आहे ना, मी इथे लावायचा विचार करतो आतमध्ये टँकला. जेव्हा कधी कोणी उघडेल त्याला कळेल की आपल्याला गाडीला KNN चा स्टिकर आहे, KNN चा फिल्टर आहे. हे बघा, हे आता असं दिसतंय चकाचक धुवून आल्यानंतर. एकदम क्लीन करून टाकलं. फिल्टर सिंपल असा आतमध्ये जाईल ह्याच्यात, आणि जसं काढलं तसं हे लावून टाकूया आपण. ह्या 2 क्लिप लावल्या की झालं, फिट झालं. एअर फिल्टर चेंज सक्सेसफुली चेंज झालंय. आता पुन्हा आपल्याला हे टँक आणि पुन्हा सगळं ते 20-25 बोल्ट काढले ते लावायचे. हा एअर फिल्टर टाकून देऊया, काय कामाचं नाही. तर ऑलमोस्ट फिट तर झालंय. फक्त आपली जी ही काय बोलतात त्याला, हे जे लीड ओपनर आहे ह्याचं फ्यूल टँकचं, ह्याच्या बाजूनी बघा तुम्हाला एक ब्लॅक कलरची एक रिंग दिसते रबरची. ती आहे बघा, ह्या बाजूला आहे ना, इथे फसते. म्हणजे ते बरोबर ऍडजस्ट केल्यानंतर ती आतमध्ये बसणार. ही बघा इकडे बघा, तर ती फक्त जरा ऍडजस्ट करून व्यवस्थित मग टँक बसून जाईल. ही बघा आता कशी टँक प्रॉपर बसली आहे सगळ्या बाजूनी, आणि ती रबरची रिंग पण वर आली आहे. आता सगळे स्क्रू लावून घेऊया. ये आणि फायनली आपली बाईक बॅक टू नॉर्मल झालेली आहे. व्यवस्थितरित्या सगळं फिटिंग झालेलं आहे. काहीच प्रॉब्लेम नाही आहे. काहीच प्रॉब्लेम नाही आहे. एक प्रॉब्लेम आहे, हे बघा, ही क्लिप आहे ज्यामध्ये जे ते बोल्ट फसतात, ही अशी लागते ह्या बाजूने. ह्याला थ्रेड असतात आतमध्ये. तर ही इकडचा एक बोल्ट आहे, ह्या बाजूचा खाली एक बोल्ट येतो, तिकडची ही क्लिप तुटली आहे. ॲक्च्युली तो बोल्ट व्यवस्थित लागला नाही, क्रॉस लागल्यामुळे त्याचे थ्रेड बरोबर पकडले गेले नाही आणि ती क्लिप तुटली. आता मी ती क्लिप दुसरी आणून लावीन. बोल्ट तर आहे व्यवस्थित, बोल्टला काय प्रॉब्लेम नाही अशी. आता बघू गाडी चालू करून काय आवाजमध्ये फरक आहे, काय फरक आहे गाडीमध्ये वेगळा. आता एक जुगाड झालाय, बाबाने जुगाड केलाय. ही एक क्लिप आणून दिली आहे, बघूया लागते काय. देख ना इधर अंदर लगाने का, देख लग रहा है.
तर ह्या एका बोल्टचा प्रॉब्लेम झालेला तो पण सॉल्व्ह झालाय. ते आपल्या आता जेवढे काढलेले बोल्ट होते तेवढे सगळे गाडीला लागलेत. तर आता गाडी आपली झाली आहे तयार परफॉर्मन्स एअर फिल्टरसाठी. आता आपण टेस्ट राईड करूया आता घरी जाताना. बघूया काय फरक जाणवतोय का गाडीमध्ये, थोडं पिकअपमध्ये फरक जाणवलं असं मला वाटतंय. बघू. तर आजचा हा ब्लॉग तुम्हाला किती इन्फॉर्मेटिव्ह वाटला हे मला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि जर काही तुम्हाला क्वेश्चन्स असेल रिगार्डिंग एअर फिल्टर किंवा काही, तर मला तुम्ही विचारू शकता, मेसेज करा. जास्त मेसेजला रिप्लाय मी नाही देऊ शकत कारण ते आपला जो कमेंटचा बॉक्स आहे तो पूर्ण भरून जाईल. तुम्ही मला इंस्टाग्रामवर DM करा, मी इंस्टाग्रामचा ID तुम्हाला देईन. तर नक्की त्यावर मला फॉलो करा. तिकडे मला तुम्ही मेसेज करा, तिकडे आपण बोलू. जेवढे तुमचे क्वेश्चन असतील, जेवढ्या क्वेश्चनचे मी आन्सर देऊ शकतो ते मी नक्की तुम्हाला देईन. तर आजच्यासाठी एवढंच ठेवूया आणि आजचा व्हिडिओ इथेच संपवूया. भेटूया अशा नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय. आणि नवीन राईडचे अपडेट तुम्हाला नक्कीच मिळतील. इंस्टाग्रामवर फॉलो करा. आणि गाडी चालवायला एक वेगळीच मजा येते. खरं फरक जाणवतोय पिकअप मध्ये पण आणि गाडीच्या आवाजामध्ये पण फरक आलाय. एक्झॉस्ट नोट पण थोडीशी चेंज झाली आहे. जरा असं एक्सेलेटर दिलं नाही का गाडी पळते.